नमस्कार, मी मयुरेश कोण्णूर आणि आजच्या विशेष माझा विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। मारणावर जशी वावटळ कायम उठत असतात दर काही काळानं, तसं महाराष्ट्राच्या राजकारणातही एका प्रश्नाचं वावटळ नियमित कालांतरानं कायम उठत असतं, ते म्हणजे नारायण राणे काँग्रेस सोडतायत का। आता ही राणेंची राजकीय चाणाक्षपणा म्हणायचं की व्यवहार्य धूर्तपणा म्हणायची की ते वावटळाचं या रूपांतर कधीही वादळात होऊ देत नाहीत, पण आज परिस्थिती पुन्हा तीच आहे का। नारायण राणे भाजपच्या किंवा सेनेच्या मार्गावर आहेत अशा बातम्यांनी आज पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघालंय। राणे म्हणतायत की पक्षातल्याच त्यांच्या हितशत्रूंनी या बातम्या पेरल्यात। जर ते खरं असेल तर मग स्वाभिमानी राणे ते सहन का करतायत या पक्षामध्ये? भाजप वा सेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत का? नुकतीच एक बातमी येते थोड्या वेळापूर्वी की भाजपची कोर कमिटीची एक बैठक पार पडली आणि त्यात सेनेची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार घेऊन भाजपात आणून त्यांना सरकार वाचवण्याची निर्वाणीची चर्चा झाली आहे, ही माहिती आहे। भाजपचा हा आत्मविश्वास राणेंच्याच आधारावर आहे का, हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे थेट नारायण राणेंनाच, आणि ते स्वतः आपल्या सोबत आहेत। राणे साहेब, स्वागत आहे एबीपी माझामध्ये तुमचं। माझ्यासोबत त्यांना प्रश्न विचारण्यासाठी आहेत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आहेत। सरळ थेट प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे राणे साहेब, तो म्हणजे आपण काँग्रेस सोडणार आहात का? मी काही तासापूर्वी चॅनल झीवर होतो, तिथे मी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। मी शिवसेना किंवा BJPच्या कोणत्याही नेत्याला तुमच्या पक्षात घ्या म्हणून कधी बोललो नाही, कोणाकडे गेलो नाही। मी कोणती चर्चा न करता गेल्या काही दिवस ज्या बातम्या येत आहेत, मी काही पत्रकारांना विचारलं आधार काय तुम्ही सांगा ना। मी जातोय शिवसेनेत BJP, आधार काय? माझी चर्चा नाही, कोणाशी गाठ नाही, शिवसेनेचा कोणी माणूस भेटला नाही मला। मी आता सिंधुदुर्गातून आलो 2 दिवसापूर्वी, प्रत्येक बोललं दादा शिवसेनेत जातात का, शिवसेनेत जातात का। मी बोला अरे काय, माझा काही निर्णय नाही आणि मी विचार पण नाही केला। हा एक प्रश्न। आता BJPचा काय पत्र, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात का, हितगुज करत होता। काल आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक सभापतींकडे झाली। एक कर्जमाफी आणि हाऊस बंद होतंय त्याप्रमाणे, त्यामुळे त्यातून काही हे त्या मिटिंगला चंद्रकांत दादा पाटील होते, गिरीश बापट होते। चर्चेतून काय निष्पन्न झालं नाही, ते दोघंही निघून गेले। त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलवलं गेले। मग सगळ्यांनी सांगितलं, मला सांगितलं की तुम्ही जरा मुख्यमंत्र्यांना भेटा आणि काहीतरी मार्ग म्हणा काढा। तो मार्ग यासाठी की 19 आमदारांना जे निलंबन केलं आहे, एवढे कधीच 5-6 लोकांना करतात, पण एक करण्यामागे हेतू होता ना, उद्या शिवसेना बरोबर राहिली नाही तर सरकार पडत आहे, नाचक्की होईल। आणि म्हणून 19 केलं का केले, उद्या मेजॉरिटी त्यांची राहील आणि ते बजेट पास करू शकतात। पण आम्ही बोललो आमचं बंद आहे ना, एक कर्जमाफी द्यावी म्हणून आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, ते तुम्ही फेर विचार करा। मग मी सभापतींच्या सेक्रेटरीला सांगितलं तुम्ही जा आणि मुख्यमंत्री आहेत का बघा, असतील तर सांगा नारायण राणेंना यायचं आहे। ते गेले आणि थोड्यात आले, बोलते मुख्यमंत्री एकटेच आहेत आणि तुम्हाला बोलवले। मी गेलो, संपूर्ण विषय 19 आमदारांचा होता। आता अशा वेळेला हाऊस चालू असताना पक्षांतराबद्दल प्रवेशाबद्दल कोण बोलत नाही, खास भेटावं लागतं तेव्हा काय, इथे हा प्रश्नच नव्हता। मी गेलो आणि बोललो या प्रश्नासाठी मी आलोय, आम्ही दोन्ही पक्षांनी मिळून ठरवलं की तुम्ही का मार्ग काढा। त्याने मला सांगितलं आज 5:30 वाजता आमच्या आमदारांना बोलवलंय, मी तुम्हाला 6ला फोन करतो। आणि त्यामुळे मी त्या कारणासाठी भेटलो। याचा हितगुजचा आणि भाजपत जायचा प्रश्न काय। आणि एक लक्षात ठेवा, मी माझी मुख्यमंत्री आहे, कोणी यावं मला विचारावं आणि मी राजकीय भाष्य त्यांच्यावर करावं एवढं मी स्वस्त नाही आहे ना, मला काही स्टेटस आहेत, त्यामुळे मी नाही असं करणार। आणि तुम्हाला एक सांगा, जायचं असेल तर मला कोणाला घाबरायचं आहे? मी कुठल्या काँग्रेसमध्ये काय लायबिलिटी नाही आहे, माझं पण महाराष्ट्रात काहीतरी आहे। राणेसाहेब, प्रश्न असा निर्माण होतो की काँग्रेसचं साधारणतः सध्याची जी परिस्थिती आहे, तुम्ही अनेक वेळा त्या काँग्रेसच्या संदर्भात प्रश्न निर्माण केले की काँग्रेसमध्ये वारंवार सांगूनही बदल होत नाहीत किंवा
एक ठराविक कोटरीच्या पलीकडे काही होत नाही, सततच्या निवडणुकीमध्ये पराभव होतोय, त्याच्यामुळे तुम्ही तुमची अस्वस्थता वेळोवेळी व्यक्त केलेली. बघा देशपांडेजी, मी काँग्रेसमध्ये 2005 म्हणजे 12 वर्ष आता जूनला पुरे होती. मी ज्या पक्षात आहे त्याची अधोगती मी पावी का? मला वाटतं ज्या पक्षात मी त्याला यशच मिळावं, सत्तेवर राहावं मला वाटतं. 2014 पासून लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, मुंबई महानगरपालिका, अन्य महानगर सातत्याने काँग्रेसचा पराभव होतोय. एखादा पराभव झाला, मला एक वाक्य आठवतं. काल परवाच एका जुन्या काँग्रेसवाल्यांनी सांगितलं इंदिरा गांधींबद्दल. इंदिरा गांधी, शरद पवार, गणपत देशमुख एक प्रस्ताव आहे, त्याबद्दल मी माहिती लायब्ररीतून मागवली. त्यात एक त्या बोलताना ते म्हणाले, जेव्हा 77ला पराभव झाला इंदिरा गांधी आणि त्यानंतर कुठेतरी दौऱ्यावर गेले होते. दौऱ्यावर पत्रकारांनी, बरेच पत्रकारांनी प्रश्न विचारला. बोला, मॅडम तुम्ही तर हारलात. काय उत्तर दिलं त्यांनी? अरे हार हुई तो क्या, आगे जितेंगे हम. आणि त्यांनी तशी तयारी केलं, प्लॅनिंग केलं. आज हारल्यानंतर 14 पासून आज मितीपर्यंत महाराष्ट्रात परत सत्तेवर यावं, पक्ष चांगला बांधावा, मजबूत बांधावा, सत्तेवर येण्याची तयारी करावी, कार्यकर्त्यांनी जोश निर्माण व्हावा, असं काहीच करत नाही आम्ही. अहो अनेक जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष नाहीये, पदाधिकारी नाहीये, कार्यकर्त्यांना कोण विचारत नाही. टिळक भवन, गांधी भवनला वेळ घेऊनच या. राजकीय पक्षाची अशी फलक असतात का वेळ घेऊन या? आणि कार्यकर्ता कोणतरी विचारलं, मग ये बस पाणी पी, काय तुझं काम, कोणतरी विचार. हे नाही, काहीच होत नाही. बरं नेते मंडळी आम्हाला सांगा, हे 4 जिल्ह्यात तुम्ही जा, या 2 जिल्ह्यात जा, कोण कोणाला बोलत नाही, स्वतः काही करत नाही. मला कहून एका माणसाचा विरोध नाहीये, पण पदाचा उपयोग तर होत नाही असेल तर त्या बोलायचं नाही. आपण असंच पक्षात पडून राहायचं, आणि पडून राहण्यापैकी मी नाहीये. मग राहिल्यानंतर मी तर पराभव स्वीकारायचे असतील मग का राहावं राजकारणात, घरी बसू मग. आणि म्हणून मी जे बोलतो पक्ष हितासाठी बोलतो. आज संपूर्ण जिल्हा पंचायत समितीला नगर मी एकटा फिरलो, माझ्या पैशाने फिरलो. बाकीचे एक नाव सांगावं फिरलं कोण ते, का फिरलं मला कोणी सांगितलं नव्हतं. कार्यकर्ते वाट पाहत आहेत हो नेत्यांची. झेंडे बिंडे पैसे बी या नंतरची गोष्ट, जा नीतिधैर्य त्यांचं वाढवा ना. पण हे काय होतच नाहीये. आज निलेश राणेंनी मागणी केली की अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा. तुमचं काय त्याच्याबद्दल? माझे खासदार आहेत, माझ्यावर त्याचं माझं याच्यावर बोलणं झालं नाही. पत्र पाठवणं मला बोलला की असं, मी ड्राफ्ट पाठव, काय लिहिलं असते. मी वाचलं, मी ठीक आहे पाठव. 2.5 वर्ष जिल्हाध्यक्ष नाही हो रत्नागिरीला, 2.5 वर्ष. बरं आम्ही माणूस दिले, बाई यांना करा. मोहन प्रकाश, अशोक चव्हाण त्यांच्या समोर दिले. हे म्हणतात आम्ही दिल्लीला पण. अरे तुमचं काम आहे फॉलो, खाली जिल्हाध्यक्षाशिवाय काय काम होईल जिल्ह्यात सांगा. पण मग तुम्ही हे जे बोलताय सतत, म्हणजे तुमचे हेतू काही असतील, पण तुम्ही जे हे बोलताय त्याच्यामुळं तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्याबद्दलच्या या बातम्या म्हणजे प्लॅन्ट होत आहेत, असं तुमचं म्हणणं आहे? हे बघा, मी राजकारणात काल आलो नाही. वयाच्या 16 वर्षापासून राजकारणात आहे, आणि राजकारण फावल्या वेळेत करणार नाही आहे. आणि राजकारण एवढं डीपमध्ये मी करतो. कोणची आपले पक्षातील नेते आणि आपले विरोधक सत्तेतले यांच्या मोमेंटचा नेहमी मी अभ्यास करत असतो. काय करताय आणि काय करतात ते सांगणार नाही. तर एवढ्या वर्षामध्ये मी राजकारण असल्यामुळे पत्रकार मित्र आहेत, तेही सांगतात अमुक इथे बोलले, आज इथे ते भेटले, ते असं असं बोलत होते. कोंडी होती तुमची? काय कोंडी बिंडी नारायण राणे या नावाची कधीच होणार. कोंडी करून घेतच नाही हो, करून घेत नाही. मी सांगा ना, मला कोणी असं अबो तुम्ही असं का करता कोणी विचारलं का 12 वर्षात? नाही, पण राणेसाहेब, ज्या पक्षातमध्ये कुठलाही निर्णय होत नाही आहे, वारंवार सांगूनही बदल होत नाही, ज्या पक्षाच्या नेतृत्वाबद्दल म्हणजे सर्वोच्च नेतृत्वापासून सर्व लोकांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, अशा पक्षाला भवितव्य काय? आणि हे बदलायचं असेल तर काय तुम्हाला आता मी काय ज्योतिषी नाही. भवितव्य घडावं म्हणून मी बोलतोय. मला माहिती आहे पक्षाची स्थिती काय, अवस्था काय, आणि म्हणून पोटतिडकीने बोलतोय की काँग्रेस
परत सत्तेवर येण्याचे प्रयत्न काँग्रेसने करावं, दुसऱ्या पक्षात जाणारे कार्यकर्त्यांना थांबवावं. पण ही प्रक्रिया कुठेच दिसत नाही. जातात तर जाऊ दे, राहिले तर आपले, असं राजकारण होतं का? पण दादा, मगाशी तुम्ही सुरुवातीला बोलताना जे म्हणालात की तुम्ही कुठल्याही नेत्याला तुम्ही बोललेले नाही की मला पक्षात यायचंय, ना बीजेपीच्या ना शिवसेनेच्या. कधीच बोललो नाही. करेक्ट. हा एक बघा, मुद्दा. एक लक्षात ठेवा. नाही, मला या त्याच्यात राज्यात नाही तुमचा नंतर प्रश्न होता. या राज्यात नारायण राणेला मला तुमच्या पक्षात यायची सांगायची गरज नाही. बरोबर. नेहमी मार्केटमध्ये असलेला माणूस आहे मी. पण त्याच्यामुळं पुढचा त्याचा प्रश्न असा की तुम्ही म्हणाला नाहीत, पण तुम्हाला असं म्हणू शकतात ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये ते तुम्ही सेफ आज ठेवलेलं मी- स्वतःला, एक तुम्ही ते सांगतो. स्वतःला सेफ ठेवलंय की मी कुणाला म्हटलेलं नाही असं तुम्ही म्हणताय. तुम्हाला कुणी म्हटलं असेल तर ते तुम्ही नाकारत नाही आहात. कुठे ना करणार एक सांगा तुम्ही. आणि तुम्ही दुसरं असं म्हणालात की मी शिवसेनेच्या कुणाच्याही संपर्कात नाही, पण याचा अर्थ तुम्ही बीजेपीच्या नेते तुमच्या संपर्कात आहेत हे तुम्ही नाकारत नाही आहात. सांगून एक तर ओपनली शिवसेनेचे नेते भेटायला घाबरतात. आमदार आहेत, मंत्री आहेत, ते हाऊसमध्ये पण येतात, दादा ये ना, दादा या ना आमच्या. आजही घडलं ते. मी हसतो आणि विषय सोडून देतो. ते आपल्या प्रेमापोटी बोलताय ते आहे. पण असं बाबा येऊन बोलून बा आम्हाला बसायचं आहे दादा याविषयी असं काहीच घडलेलं नाही आणि घडत नाही. आता बीजेपीचे लोक याच्यावर होतं. एक आहे, मी शिवसेनेत असताना युती जेवढे वर्ष आहे ते माझ्या अंडर काम केलेले आहेत. त्यामुळे ते जेव्हा भेटतात काय विचार आहे, जे शिवसेनेच्या लोकांशी बोल, असं रस्त्यात जाता कोणी विचारलंय म्हणजे काय आम्ही सांगणार का नाही मला यायचं आहे जरा, काय करत नाही. आणि दुसरं तर मला माझे जे स्टेटस आहे, माझी मुख्यमंत्री, मी कोणाशी बोलावं आणि कोणाशी बोलू नये काहीतरी मी ठरवलंय ना. असं आहे की ज्या लेवलच्या लोकांनी तुमच्याशी त्याच्याबद्दल बोलू नये आणि त्यांनी दिलेली ऑफर तुम्ही घेऊ नये हे बरोबर आहे, पण असेही कोणी लोक असू शकतात ना की ज्यांनी ऑफर तुम्हाला द्यावी आणि तुम्ही ती घ्यावी, तर तुम्ही तेही नाकारलेलं नाही आहे. बीजेपीचे लोक तुमच्या संपर्कात नाही आहे असं काही तुम्ही म्हटलेलं नाही आहात. हे बघा, नुसतं विचारलं म्हणजे मी गेलो असंही नाही. मी अगदी 2014 पासून अनेक वेळेला मला अनेक जणांनी विचारलं बा तुम्ही येता काय. अगदी फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी पण मी बोललो शक्य नाही. मला असं वाटलं होतं की काँग्रेसमध्ये काहीतरी सुधारणा होईल, काँग्रेस परत पिकअप घेईल, आणि म्हणून मी बोललो की माझा तसा काय विचार नाही. एकदा पण शिवसेना सोडली, वारंवार असं करू नये असं मला वाटत होतं. पण यांच्यामध्ये काय आहे, जो मुख्यमंत्री काँग्रेसचा आला तो काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या विरोधी लोक जे शिवसेना बीजे होती त्यांच्या विरुद्ध ते लढतच नव्हते. तेच मला टार्गेट करत होते. त्यांना वाटायचं नारायण राणेच आपलं टार्गेट आहे, शिवसेना बीजेपी मदत कर. त्यांचं बोलणं उद्धवशी व्हायचं, इथे बीजेपीच्या नेत्याशी व्हायचं. मला कळत नव्हतं. जो मुख्यमंत्री येतो तो नारायण राणे जातो कुठे, अमुक कुठे दिल्लीला गेला तर त्याच्या मागे मग तिथल्या ज्या नेत्यांना भेटलो का त्यांना विचारायचे बाबा राणे का आले, काय बोलतात. कमाल आहे. प्रत्येक हालचालीकडे लक्ष, प्रत्येक गोष्ट, प्रोटेक्शन काढण्याची भाषा की अमुक काय, या छोट्या छोट्या गोष्टी. आणि आता पण मला माहिती आहे ना, आता मला MLC केलं, राहुलजीने केलं स्वतः, मी काय मागायला गेलो नाही. पण त्या अगोदर त्या निवडणुकीत किती जण जेव्हा त्यांना वाटलं की राणे होत आहेत, काँग्रेसचे लोक शिष्टमंडळ घेऊन काही जबाबदार माणसं म्हणतात अरे राणेसारखे आमच्याकडे 54 लोक आहेत. अरे आता जे राणेच्या बरोबर 54 लोक काँग्रेसमध्ये असतील तर काँग्रेस कधीच सत्तेच्या बाहेर जाणार नाही हो. एवढे लोक असतील. अशा पक्षाचा उभग नाही आहेत. हे बघा, ह्या गोष्टी आहेत ना, ते योग्य वेळी निर्णय घ्यायचे असतात आणि ते मला कसे कधी काय घ्यावे असं मला वाटतं. आता या सगळ्या गोष्टीची दखल जर काँग्रेस घेत नसेल आणि काँग्रेस इथे अशी होणार असेल तर प्रत्येक माणूस काहीतरी विचार करतो. पण मी तुम्हाला काय सांगितलं, मी आत्तापर्यंत विचार केला नाही. असं याचा अर्थ नाही की मी विचार करणार नाही कोणताही. पण तुम्ही मला टार्गेट आज सांगा, मला काँग्रेसने मला सांगितलं 6 महिन्यात मुख्यमंत्री करतो.
आज तुम्हाला सांगा, मला 10 वर्ष, आता 12 वर्ष आली, पण काँग्रेसची सत्ता 14 पर्यंत होती. माझ्यानंतर 3 मुख्यमंत्री झाले. का नाही केलं? माझी कॅपॅसिटी नाही, गुणवत्ता नाही. पण राणे म्हणजे कोण महाभयंकर आहे, दिलं तर ते काँग्रेसच घेऊन जातील, याला काय विचार? पण मला असा प्रश्न आहे की तुम्हाला असं सांगितल्यावर तुम्ही विश्वास कसा ठेवलात कसं काय ते? की तुम्हाला 6 महिन्यात मुख्यमंत्री करतो? मी काही नामवंत प्रतिष्ठित पक्षाची मोठ्या लोकांवर विश्वास ठेवतो. विश्वास कोणावर पण ठेवावा लागतो. हा? उद्या तुम्ही म्हणाला जाऊ राणे असं आलं, मी म्हणा हो राजीव म्हणतात असू शकते. कोणा विश्वास तर ठेवावा लागतो. विश्वासघात करणं हे योग्य नाही. त्यामुळे आपला कोण विश्वासघात करेल यावर माझा विश्वास नव्हता. त्यात नक्कीच. पण त्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवलात, तो नंतर विश्वासघात झाला असं आपण म्हणूयात. 2014 मध्ये तुम्हाला ऑफर होती, त्यावेळेस तुम्ही ती नाकारलं. त्यावेळेस परिस्थिती पण वेगळी होती. काँग्रेसचा भविष्यात काही बरं होईल पुढच्या नजीकच्या असं वाटत तरी होतं. आता एकंदरीत एवढी परिस्थिती नुकतंच बघता, लोकसभा आपण हरलो होतो, पण विधानसभा आपण हरू असं वाटत नव्हतं. मग आता अशी काय परिस्थिती आहे? सगळीकडे देशभर वाताहत काँग्रेसची असताना, महानगरपालिकांमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, राज्यात सगळीकडे हे बघा, वाताहत असताना, कोणत्याही पक्षाला असं काय, असे कुठली आशा दिवस धरून येऊ ठेवते शकतात, तुम्हाला? वाताहत होऊ शकते, पण ते वातावत थांबण्याचे तरी प्रयत्न दिसावेत ना. ठीक आहे, वादळ आलं म्हणून वादळ आले का घाबरून पडायचं? वादळावर मात करायला अनेक गोष्टी आपण करतो, उपाययोजना करतो. पण ते प्रयत्न केले जातील अशी आशा तुम्हाला अजूनही वाटते काँग्रेसमध्ये? आशा वाटत नाही, निराशा वाढली. मग तरी असं काय धरून ठेवते काँग्रेसमध्ये तुम्हाला? नाही, हे बघा, सध्या माझी भूमिका वॉच अँड इम्प्रूव्ह आहे. काय घडतंय, काय होत आहे, मीडिया काय मार्गदर्शन करत आहे त्याची वाट पाहतोय. नाही, पण तुम्हाला आज दिवसभर तुमच्याबद्दलच्या ज्या बातम्या होत्या त्यात अशी दिवसभर मी मीडियावरच आहे, सकाळी 11:30 पासून ते आत्तापर्यंत. तर त्याच्यामुळे अशी एक स्थिती झाली की तुमच्यासाठी भाजप आणि शिवसेना दोघांमध्येही रस्सीखेच सुरू झाली आहे. तर तुम्हाला हे सुखावणार आहे ना चित्र असं होणं? नाही, आपल्याला किती भाव आहे राजकारणात ते दिसतंय ना. तुम्ही जेवढे त्यामुळे तुम्ही बातम्या नाकारताय, पण ते खरं तर तुम्हाला आतनं सुखावणारं असं चित्र आहे की अरे दोन्ही पक्ष आपल्यासाठी झगडतायत असं वातावरण निर्माण होणं. हे बघा, त्यांच्यात काय होतंय त्याची दखल मी घ्यावी असे नाही. यात त्यांच्या जे काय तुम्ही रसिकेत म्हणता ते आपल्यासाठी काय निष्पन्न होत आहे त्यासाठी वॉच करतोय. राणेसाहेब, तुम्हाला मागे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारावं अशी विनंती केली होती आणि त्यावेळेस तुम्ही ते नकार दिलात त्याला. हो, या त्याचं वेळेला कारण काय? माणिकराव ठाकरेंना केलं, त्याच्या अगोदर मला दिल्लीला बोलवलं आणि मला विचारलं की बाबा तुम्ही महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष पद स्वीकार. तर मला त्यांनी त्यावेळेला मुख्यमंत्रीची आश्वासन दिलं. मी चिडलो तेव्हा, अरे आपने कहा कि आप सीएम पोस्ट 6 महीने में देंगे, अभी आप अध्यक्ष होने के लिए कर आहे. मग मी त्याच्यावर थोडा चिडलो. तर काँग्रेसचे लोक समोर काय बोलत नाही, पण नंतर फार मोठं त्याचं घडलं, मी अनुभव घेतला, पण मी स्वीकारलं नाही, मी नाकारलं तेव्हा. पण आता परत विचारलं तर तुम्ही जबाबदारी घ्यायला जाणार काँग्रेस? नाही, आता विचारतील तर बोलतील. विचार तर आता सध्या काँग्रेसमध्ये काय आहे ना, कोणी पद घेऊ दे, कोणी पण घेऊ नये, कोणी घेऊ दे, कोणी घ्यावं, पण काँग्रेसमध्ये काही माणसं त्याला काम करायला देतील का मला माहित नाही. इथे माणसाला जिंकून आणण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रयत्न होत नाही, पाडण्यासाठी प्रयत्न होतात. या वृत्तीमधला, विचारामधला जोपर्यंत फरक पडत नाही, एकमेकाबद्दल प्रेम पूर्वी होतो काँग्रेसमध्ये प्रत्येक पक्ष, पण ते तो प्रामाणिकपणा, ती निष्ठा संपली आहे, राहिली नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये काँग्रेसच्याच माणसाला पाडणारी लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत भवितव्य असं वाटत नाही. त्यामुळे आपण उद्या आल्यानंतर यांचे दिल्ली दौरे वाढतील उद्या, याची भीती वाटते. नाही, पण आता तुम्ही ते जर तर बद्दल मी बोलत नाही असं तुम्ही म्हणणार नेहमीच आहात. म्हणतो. हां, पण तरी सुद्धा मी तुम्हाला विचारतो, जर आता तुम्हाला दिसतंय की पक्षाची पडझड होते आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं जर बाहेर काढायचं असेल म्हणून जर तुम्हाला देऊ केलं अध्यक्षपद, तर तुम्हाला असा विश्वास आहे का की या पडझडीतनं आपण पक्ष उभा करू शकू परत? हे बघा, मला आत्मविश्वास फार आहे स्वतःला. बाकी मी कुठल्या ज्योतिषाला ह्याला त्याला कधीच विश्वास करत नाही. देवाला मानतो पण देवावर डिपेंड राहत नाही असं मी ते. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत आपण का सांगाव्यात. असं देशातलं कोणतं पद नाही की जे ते पद नारायण राणे हाताळू शकत नाही, एवढी क्षमता मी राजकारणात निर्माण केली.
पण आता ज्या गोष्टी होणार नाही आहेत त्या गोष्टीची चिंता आणि त्याच्यावर उत्तर का द्यावं? नाही, आत्ताचं जे एकूण वातावरण आहे, जर आता काँग्रेसला याच्यामुळे साक्षात्कार झाला की अरे दोन्ही पक्षांमध्ये याच्याबद्दल यांना घेण्यासाठी होड लागले तर आपणच काहीतरी देऊन टाकावं. देऊन खिशातून देऊन टाक, एवढं काँग्रेस सहज देत नाही. नाही, किती लोक हे आता तुमची चर्चा आहे ना की 2 पक्षात राणेंना घ्यायला चाललंय, बरेच जण तिकीट काढून दिल्लीला पोचले असते. नाही कुछ भी हो, अर्धे म्हणतील करा, अरे नाही मिळला हो, ऐसे जसं काय मी एक कोण राक्षस आहे असं त्यांनी प्रतिमा माझी दिल्लीला करून ठेवली. ठीक. नारायण राणे म्हणतात की आत्ता काही विचार नाहीये, पण विचार करणारच नाही अशी परिस्थिती काय नाहीये, पण काँग्रेसची परिस्थिती काय आहे यावर मात्र रोखठोक आणि स्पष्ट बोलतायत. आणखी प्रश्न त्यांना विचारायचे आहेत की जर नजीकच्या भविष्यात त्यांचे ऑप्शन्स अजून काय असणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि या चर्चेमध्ये परत येतो आहोत. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे. ब्रेकनर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. माझा विशेषमध्ये काँग्रेसचे नेते नारायण राणे आपल्यासोबत आहेत आणि चर्चा महाराष्ट्रभर अशी आहे की नारायण राणे कदाचित काँग्रेस सोडतील. राणेसाहेब, मगाशी तुम्ही बोलताना असं म्हणाल की अजून तुम्ही निर्णय घेतला नाहीत, पण तुम्ही विधिमंडळाबाहेर जी तुमची मुलाखत झाली त्यात प्रतिक्रिया दिली, त्यात तुम्ही असं म्हटलं की अजून ते माझ्याशी काही बोलले नाहीत, ते जर आले तर मी बोलेनच की. म्हणजे तुम्ही बोलायला तयार आहात आणि शक्य झाल्यास जिथं व्यवस्थित तुम्ही म्हटलात की मार्केटमध्ये तुमच्या नावाचं किती वजन आहे ते वजन वापरून तुम्ही कोणाशी तरी बोलायला तयार आहात. त्याला डील हा शब्द बरोबर की नाही माहित नाही, पण ते करायला तुम्ही तयार आहात. हो, प्रश्न असा आहे, बोललं म्हणजे गेलं का? राजकारणातली माणसं आपल्याकडे आली, एखादा प्रस्ताव घेऊन आपण मान्य करतो का? मी नाकारू शकतो असे का विचारतो? नाही यायचं आहे मला. त्यामुळे ते आले बोलायला म्हणजे का मी जाणार असं होत नाही ना. पण मी सांगितलं की माझ्याजवळ अजून चर्चेला कोण आले नाही, कोणीच नाही माझ्याशी बोललो, मग तुम्ही बातमी कशी देता असा प्रश्न त्यांना विचारला. याच्यामध्ये त्यांनी चर्चेला यावं अशी एक अपेक्षा पण आहे तुमच्याकडून. हे तुमचा उत्तर असे म्हणजे काय, म्हणजे जबरदस्ती तोंडात कोंबायचा प्रश्न आहे. माझी काय अशी अपेक्षा, आलं नाही पण तुम्ही तुमच्याकडे बातमीचा सोर्स कोणता आहे असं विचार. सोर्स काय, तुम्ही कशी काय बातमी देता? तुम्ही त्याचं एक उत्तर शोधलेलं दिसतंय की तुम्ही असं म्हणलं की तुमच्या पक्षातलेच हितशत्रू हे षडयंत्र रचतायत. काय षडयंत्र आहे? बातम्या देण्यासाठी मला जे कळलं की ह्या बातम्या कुठून येत आहेत, तो मार्ग मला दिसला आणि म्हणून कॉमेंट्स केली. काय पहिली वेळ नाहीये. ते काय आहे, कोण करतायत, का करतायत? का करतायत म्हणजे त्यांना वाटतंय की असं काय केल्यानंतर राणेंची जी प्रतिमा दिल्लीला आहे ती कमी होईल, पुढे त्यांच्या नावाचा कुठला विचार होऊ नये. हे करतात म्हणजे काय, स्वतः ते स्ट्रॉंग होणार नाही का ते आयुष्यात होणार नाही. तुम्ही प्रदेशाध्यक्ष होणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर हे झालं. हे सुरू झालं. हो, गेल्या महिनाभर जे दिल्लीवरून जे जातात बातमी आणतात, अरे राणे का नाम चल रहा है, राणे का नाम चल रहा है तो षडयंत्र चालू हो जा रहा है, असं आहे ते. दुसरं एक राणेसाहेब की आता स्थानिक नेतृत्व मोठं होऊ द्यायचं नाही अशी काँग्रेसची अनेक वर्षाची भूमिका होती. पण आत्ता झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपण बघितलं असेल की पंजाबमध्ये काँग्रेस जिंकली, ह्याच्यात पक्षापेक्षा अमरिंदर सिंग यांचं नेतृत्व कारणीभूत ठरलं असे सगळ्या सर्वश्रुत आहे. त्यांच्यामुळे तर सत्ता आली. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक स्थानिक नेतृत्व निर्माण होण्याची म्हणजे शक्यता आहे का आणि त्याला पाठिंबा केंद्राकडून मिळेल का? पंजाबमध्ये घडलं, त्यांनी सत्ता आणली, एका माणसाने तो विजय मिळून आणलेला आहे. YSR रेड्डी असतील, सिद्धरामय्या असतील, स्वतःच्या ताकदीवर त्याने आणलंय. आता आणल्यामध्ये दुसरा मार्गच नव्हता. त्यांनी एवढं वजन तयार केलं होतं स्वतःचं की काँग्रेसने दुसरा काही निर्णय घेतला असता तर सत्ताही आली नसती. आता महाराष्ट्रात तसं करायला देतील का मला माहीत नाही. पंजाबमधल्या लोकांनी त्यांना साथ केली की आपली सत्ता यावी, हेच मुख्यमंत्री झाले तरी आम्ही तक्रार करणार नाही. त्यांच्यासाठी ते मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शिष्टमंडळ दिल्लीला गेली नसतील. पण महाराष्ट्र अपवाद आहे. महाराष्ट्रात कोणी कोणत्या पदावर त्याची नियुक्ती होणार तर शिष्टमंडळ जातात आणि त्यांना भेटही मिळतात. त्यामुळे हे महाराष्ट्रात शक्य होईल की नाही ते मला इथे सांगता येणार नाही. पण जगात अशक्य काय नाही. जर काँग्रेसने साथ केंद्रीय नेतृत्वाने दिली तर सगळं पॉसिबल आहे. तुम्हाला या परिस्थितीतून काँग्रेस सावरता येईल असा आत्मविश्वास वाटतो या ह्याच्यात? तुम्ही तुम्हाला सांगितलं मी काय सावरू शकेन सोडा.
माझा आत्मविश्वास सांगतो कोणतंही पद दिलं तरी पद दिल्यानंतर ते यशस्वी करण्याची ताकद माझ्यात आहे. तुमच्यामध्ये हा विश्वास आहे की आपण कोणत्याही पक्षात असलो तरी सुद्धा आपण त्याला यशस्वी करून दाखवू. नाही म्हणून तर डिमांड असतं असं काय हे येत नाही डिमांड रस्सिखेच उगाच होत नाही. पण आज BJPच्या कोर कमिटीची एक मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये शिवसेनेच्याकडून जी अडवणूक केली जाते असं BJPच्या काही नेत्यांचं मत आहे. त्याच्यातनं सुटका करण्यासाठी आपण काहीतरी इकडचे तिकडचे काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे असे लोकांना फोडून एक आपल्याबरोबरच घ्यावं आणि शिवसेनेपासून सुटका करून घ्यावी. हा जो विचार आहे तो सकाळपासूनच्या ज्या बातम्या आहेत सुरू आहेत त्या जोरावर आहेत की राणेंसारखेच जर लोक आले तर आपल्याला हे करणं शक्य होईल? एक तर सांगतो तुम्ही पत्रकार आहात, गोपनीय मिटिंगची माहिती कशी मिळवताय मला काय कळत. ती बैठक गोपनीय असेल ठराविक लोकांनी माहीत नाही. तिथे काय झालं याची कल्पना मला नाही, कारण 11:30 पासून पत्रकारांच्या सानिध्यातच आहे मी. त्यात एक मिटिंग फक्त जॉईंट मिटिंग मी केली, तिथून निघालो तो झीमध्ये गेलो, झीमधून निघून घरी गेलो आणि तिथून तुमच्याकडे आलो. या ह्याच्यात मी आज कोणालाही पॉलिटिकल माणसाला भेटलो नाही. नितेश तिथे होता, त्याला सांगितलं रात्री ये आणि मला ब्रीफ कर आज दिवसभरात तिकडे काय घडलं, कारण मी विधिमंडळात नव्हतोच आणि त्यामुळे आज काय घडलं माहीत नाही. तुम्ही जो विषय सांगता सगळ्या गोष्टी एवढ्या इझी नसतात, सोप्या नसतात. आमदार घ्या, इकडे आणा आणि मग त्यांना घेऊन एकाने जावं. पक्षांतर कायदा आहे, पक्षांतर कायदा आणि पक्षांतर कायद्याचा अभ्यास करून यावर ज्यांना कोणाला एका घडवायचे ते निर्णय घेतील. पण आज शिवसेनेचं काय चाललं आहे, त्यात BJP काय करणार आहे आपल्याला स्पष्ट कळत नाही. आपण कसं काय बोलावं? मागच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस काँग्रेसमध्ये गेलात तर तुमच्या बरोबर गेलेल्या सगळ्या आमदारांना राजीनामे देऊन तुम्ही परत निवडून आणलं. तशीच परिस्थिती आता असेल असं सांगता येत नाही ना. आता तेव्हा मी स्वतःच्या ताकदीवर मी आणलं आणि इतिहासात पहिलीच वेळा गोष्ट घडली, राजीनामा द्या निवडून आणा. त्याला ताकद लागते आणि त्याच्या स्वतःचा असं आहे. BJPला असं वाटतं की ती ताकद तुमच्याकडे आजही आहे. एकदा सिद्ध केली. नाही ते BJPचं कोण बोललं तर मला कळेल ना, असं काय त्यांचं म्हणणं आहे. ते त्यांचं कोण बोललं तर मला चर्चा तर अशी आहे की तुमची आणि अमित शहाची पण भेट झाली नाही. भेट कधीच झाली नाही माझी आणि त्यांची. एकदा कुठल्या तरी विषयावर फोनवर बोलणं झालं, तेही 2 वर्ष झाली. नाही मी ही निवडणूक लढवली होती ना बांद्राची, त्याच्या अगोदर नंतर नाही. त्यानंतर माझी भेट वगैरे काय अशी पण क्रॉस कुठे झालो नाही पडून असंही नाही कधी. तुम्ही म्हणालात की जाहीरपणे या गोष्टी बोलता येत नसतात, विमानात सगळ्यांसमोर बोलता येत नसतात, पण तरी मुख्यमंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरमधनं जाताना तुमची काहीच याच्यावर बोलणं झालं नसेल हे पटच शकत नाही कोणाला. मी तुम्हाला एक सांगू ना, मी असा राजकारणी नाही आहे लहान मनाचा संकुचित. मी सगळ्यांशी बोलतो, देशपांडेंना माहिती आहे, सगळ्यांना मित्र समजतो आणि महाराष्ट्राची तरी राजकीय जे राजकारणाचा दर्जा आहे ना फार वर आहे. मी मुख्यमंत्री असताना कोणाही बरोबर घ्यायचो कुठल्या पक्षात, चला कार्यक्रम आहे तुम्ही कशाने जाता, नाही जागा चला. मला त्या दिवशी नागपूरला जायचं होतं, नागपूरहून परत यायचं विमान उशीर आहे, 11 शिवाय आपण येत नाही, आपण येतो त्या 5. मला 7:30ला एक इथे मीटिंग होती. मी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गात करतोय, त्यासंबंधी मीटिंग माझ्या घरी होती. मला 7च्या आत यायचं होतं. मग मी रवीला पाठवलं आणि विचारलं बाबा तू विचार मुख्यमंत्र्यांना, म्हणजे मुख्यमंत्री सेक्रेटरीना, मग किती वाजता जातात किती वाजता परत येत आहेत. मग त्यांनी सांगितलं. मग त्यांनीच विचारलं ब एक जागा आहे काय साहेबांना यायचं आहे, तर लगेच तिथून आला, हो ठीक आहे ठेवली. आता राहिला प्रश्न काय चर्चा केली नाही. 14 सीटर विमान आहे, 14. पायलट 2 सोडून द्या, एअर होस्टेस सोडून द्या, बाकी तिथे मंत्री आणि त्याच्यात धनंजय मुंडेही होता, विखे पाटीलही होते आणि मी होतो, बाकी मंत्री होते आणि मुख्यमंत्री. त्यांची बसण्याची क्षमता एका बाजूला 2 नाहीत, एकच असं आहे तिथे. मी आतमध्ये गेलो त्या पुढे सगळे बसलेले होते
एक जर उठून जागा देत होता, मी म्हणलं नाही, मी मागे बसतो. आणि मागे बसून तुम्हाला सांगतो, आम्ही कोण होतो ते आपला जळगावचा मंत्री काय गिरीश महाजन. गिरीश महाजन, पंकजा मुंडे, आम्ही 5-6 जण होतो. आम्ही एक विनोदच एक दुसऱ्या जे काय बाहेरच्या याच्यावर चालू होते. राजकारण आणि कामकाज हा विषय जाता येता अजिबात नव्हता. हसण्यापलीकडे कोण काय हे केलं नाही. आणि हसायला जे काय किस्से होते ते पूर्वीचे होते, किंवा एखाद्याने जे काय हाऊसमध्ये वागण्यावर नव्हतं, कसं कोण वागतो. मोस्टली गिरीश वरून आम्ही बोलत होतो आणि फक्त हसण्याचं काम होतं 2 तास येता जाता, बाकी हा विषय नव्हता. आणि एवढ्याला असा विचार करायचा बा देवेंद्रवर गेलो म्हणजे आता पक्षात जाणार आहे, असं कधी होतं का? होतं बरं. तिथे बोलायला स्कोपच नाही हो, एवढे लोक असताना. मनात आणलं तरी बोलू शकत नाही, असं परिस्थिती आहे. बरं, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं एक काहीतरी समीकरण जुळवायचा मध्यंतरी प्रयत्न चालला होता, तशी खूप चर्चा होती. तशी काही शक्यता होती आहे? हे बघा, अशक्य काही नाही आहे. मुद्दा असा आहे, कोणतरी एक लीडर लागतोय घडवायला. एक लीडर लागतो, त्याने पुढाकार घेऊन कॉर्डिनेट करावं लागतं, समन्वय साधावं लागतं आणि बाकीच्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. असं काय घडताना दिसत नाही, असं काय लीडर त्यांच्यात वाटत नाही. आणि त्यामुळे मला असं काय घडेल, पण अशक्य काय नाही, होण्यासारखं आहे. तिघांनी जर हे केलं तर मेजॉरिटी होते. पण तसं काय करतील, कोण लीडर मला दिसतच नाही जो पुढाकार घेतोय. तुम्ही इतरांमध्ये का बघताल तसा लीडर होणं? तुम्ही स्वतःच त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह नाही, मला काय तशामध्ये रस नाही वाटत आहे. कारण मी बोलायला गेलो होतो शिवसेनेच्या, फक्त उद्धवजी ठाकरेंना काय वाटेल त्यापेक्षा आपण बाजूला राहिलेलं बरं. ते जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आपण बोला जण मला पडत नाही. बरं जाय पुढाकार घ्यायला त्यांनी जायला उद्या उद्धवजी ठाकरेंनी राणे पुढाकार घ्या, मी घेईन. पण न सांगता आपण उगाच नाचायचं सत्तेसाठी, हे काय बरोबर नाही. आणि शिवसेनेची जी काय राजकीय रणनीती आहे ना, याच्यावर विश्वास ठेवण्यासारखी नाही आहे. आज एक हाऊस बांध कर्जमाफी मिळेपर्यंत, मुंबईचा महापौर झाला नाही, आमच्यात मतभेद नाही झाले, आले परत बसले जागेवर. राजीनामे खिशात होते ते बाजूला टाकून दिले. परत प्रश्न आला, नवीन काढलं कर्जमाफी, काहीतरी झालं त्यांच्या दोघांचं आतून. आणि झाल्यानंतर परत कर्जमाफी हाऊस बंद. वेलमध्ये मंत्री आणि आमदार आले, तुम्ही पाहिलेत, बीजेपीचे पण आमदार आले होते, ते झालं. आणि परवा त्या लोकांचं काय साठ्यालोट झालं माहीत नाही. आणि बजेटच्या दिवशी सगळे आपापल्या जागेत गप्प बसले. जे लोक तिघांचं जे चाललं होतं म्हणताना त्यामुळे एकत्र आले होते, त्यात शिवसेना होती, शिवसेना बाजूला झाली आणि बजेटच्या दिवशी सहकार्य 70 लोकांना केलं. कसं विश्वास कोण ठेवणार? त्यामुळे भूमिका सारखी बदलते, विश्वास ठेवण्याजोगी नाही आहे. आणि जो कोण लीडर असेल त्याने त्याच्यावर कोणी सगळ्यांनी विश्वास टाकला तर होईल ना. पण असं काय तिथे दिसत नाही आहे. आणि 3 पक्ष आहेत, 3 पक्षाचं 2 तरी राजकीय म्हणा की कोणी म्हणा, त्यांची आयडिओलॉजी आहे ना ही भिन्न आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, काँग्रेस राष्ट्रवादी सारखी आहे, त्यांची भिन्न आहेत. जातीवादी पक्ष आहेत. पण किती जुळून घ्यावं हे सगळं गुंडाळून ह्या 3 पक्षाच्या नेत्यांवर डिपेंड आहे. पण तुम्ही जसं जुळवून घेतलं तसं शिवसेना पण जुळवून घेऊ शकते ना. तर मी कुठेही जुळून घेऊ शकतो, कारण राजकारणात कोण कोणाचा दुश्मन नसतो आणि दुश्मनी ठेवू नये. वैचारिक वाद घालावी आणि मोकळ्या मनाने राजकारण करावाच्या पैकी मी एक आहे, एकदम मोकळ्या मनाने. ते कोणाशी द्वेष करून, कोणाचा इन्सल्ट करून असलं राजकारण असतं का नाही. बोला ना, तिथे काय बोला, चांगल्या भाषेत याच्यात बोला. आजही मी बजेट संधी मिळाली तर मी दाखवलं असतं काय बौद्धिकता आहे, काय हे आहे, आपली कुवत आहे. विचारतोय की कर्जमाफीच्या मुद्द्यावर असं अधिवेशन 3-3 आठवडे बंद पाडणं, म्हणजे तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून काम केलंय,
एक विरोधी पक्ष म्हणून वेगळा ठसा उमटवला आहे. अशा परिस्थितीमध्ये गोंधळात 10-10 दिवस कामकाज न होऊ देणं, 12 दिवस. 12 दिवस हे कितपत योग्य वाटतं? नाही, मला योग्य वाटत नाही. कोणाला काही वाटू दे, मी हे बोलल्यावर मला योग्य वाटत नाही. तुम्ही राज्याची आर्थिक स्थिती जर पाहिली, 30,000 कोटी व्याजापोटी द्यावे लागतात. 31,000 आत्ता 4,13,000 कोटीचं कर्ज आहे. गेल्या वर्षचं कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे विकासच्या पैशापैकी 94,000 कोटीपैकी फक्त 24,000 कोटी खर्च केले. सरकारकडे पैसाच नाही आहे. दिवाळखोरी सरकार चाललं आहे आणि आम्ही सांगायचं कर्ज माफी द्या. नंतर आमचे काही लोक म्हणतात दिल्ली येऊन आणा. आज दिल्ली जरी युपीला ते बोलले असले कर्जमाफी देऊ, एका राज्याला कोणतंही सरकार देऊ शकतं का, याला माझं उत्तर नाही. तरीही दिलं तर सगळी राज्य उभी राहतील. सगळी राज्य उभी राहिली तर आत्ता जे कर्ज आहे ते कर्जमाफी करा. 1.5 लाख कोटी द्यावे लागतात. नोटबंदीमुळे 2% जर GDP वर परिणाम होणार असेल तर 2,80,000 म्हणजे 3 लाखाच्या जवळ अधिक हे 1.5 लाख, 4.5 लक्ष कोटी केंद्र सरकार हा भार सोसू शकेल का? कोणी याचा विचार करेल? कर्जमाफी द्या. आपण द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना, पण देण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे, एक तर या सरकारने ते काय शहरामधलं हे माफ केलं. प्रॉपर्टी टॅक्स, नाही, प्रवेशावर LBT जकात जकात 10,000 कोटी घालवले. यासाठी 10,000 शेतकऱ्यांना 30,000 कोटी देत नाही आणि 10,000 कोटी फक्त शहरातल्या लोकांना, व्यापाऱ्यांना दिले. हे चुकीचे निर्णय जे झाले आहेत आणि त्यामुळे ही स्थिती आली. नोटबंदीमुळे 11,000 कोटी शासनाच्या तिजोरीत कमी आली. ते 11,000 कोटी असते आणि LBTचे 10,000 कोटी 21,000 झाले. केंद्र सरकारकडून 10,000 कोटी घेतले असते तर प्रश्न मिटत होता ना. 30,000 कोटी केंद्र 10,000 काहीतरी करून देतील. नाही कर्ज घेतलं असतं आपण. पण म्हणजे एकूण तुम्हाला कर्जमाफी कुठलीच होणार नाही असं वाटतं? नाही, याच्यात केंद्र सरकारने जर दिलं तर होऊ शकेल. राज्य सरकारची क्षमता नाही. मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळी देऊ, पण योग्य वेळ राज्याची आर्थिक स्थिती आणि हे जे प्रशासन आहे आत्ताचं आहे, 45% टोटल बजेटच्या 45% रक्कम खर्च करणार सरकारची क्षमता काय? आज तुम्हाला सांगू, निर्यात कमी झाली, उत्पन्न घटलं, शेतकऱ्यांची जी पिकं आहेत बाजारात हे आणतात, धान्य आणतात, त्यांचे अर्धे झाले भाव. सोयाबीन 7,000 पर्यंत गेला होता आमच्या वेळेला, आज 3,000 आहे. 6,500 कापूस जात होता, आज 5,200 आहे. तूरची काय अवस्था आहे? ऊस तर 2,700 पर्यंत गेला होता, आता 1,800 आहे. या बजेटमध्ये आणि भाषणामध्ये, अभिभाषणामध्ये राज्यपालांच्या शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करू, दुप्पट, शाश्वत विकास करू. कुठे दिसतोय शाश्वत विकास? सगळे प्रश्न असतानाही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळतं आणि म्हणजे विरोधी पक्षाची जी क्रेडिबिलिटी होती ती अजून परत आली नाही म्हणून त्यांना यश मिळतं या सगळ्या. त्याला अनेक कारणं आहेत. काँग्रेसने जसं लढायला पाहिजे होतं, राष्ट्रवादी लढायला पाहिजे होतं, लढलं जात नाही. भाजप एकटं नाही, RSS आतून आहे, सोबत आहे. आणि RSSची यंत्रणा जी आहे त्याच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची यंत्रणा कमी पडते. भाजपने जशी यंत्रणा वापरली, UPमध्ये निवडणुकीच्या आधी 3 वर्ष RSS काम करत होतं. ज्या प्रकारे काय मिळो न मिळो RSSचा कार्यकर्ता जे योगदान देतो, ते योगदान देणारे कार्यकर्ते आता शिल्लक नाही राहिले. आणि आता शिवसेना भाजपमधला एवढा सगळा वाद बघता आणि हे तिघं एकत्र येणं शक्य नाही आहे. महाराष्ट्रात कुठे मध्यावधी निवडणूक येईल किंवा मुदतपूर्व निवडणूक पॉसिबिलिटी आहे, नाही म्हणता येत नाही. मध्यावधी निवडणुका लागतील, होती. कारण हे असं वातावरण आहे चारी पक्षात, कोणत्याही पक्षाचं दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांबरोबर जी विश्वासार्हता हवी
ती विश्वासार्हता कुठे दिसत नाही. प्रत्येकजण एक दुसऱ्याकडे संशयाने पाहतो, हा राहील की नाही, उद्या जाईल की नाही. तो एकमेक आपण असे सहज जरी भेटलो, सहज का लगेच मीडियानंतर आपलेच लोक फोन अमुक भेटल्या आणि लगेच मध्ये कुठेतरी ते आजकाल मोबाईल म्हणजे कॅमेरेच झालेत, एक काढून घेतो, नंतर पाठवतो, एबीपी माझ्यावर पाठवा, जीला पाठवा, आणि मग चर्चा राज्यभर चालू. नाही, पण जी शक्यता तुम्हाला वाटते आहे, जर खरीच असं प्रत्यक्षात आलं, सेनेनं पाठिंबा काढला आणि जर हे सरकार अल्पमतात आलं आणि मध्यावधी निवडणुका झाल्या, नारायण राणेंची भूमिका त्यावेळेस काय असणार? असं झालं तर तेव्हा निर्णय घेऊ. ते आज काँग्रेस कसं ते काँग्रेसला नेतृत्व देऊन लढत राहतील की वारं आता सध्या आज भाजपच्या तरी बाजूने वाहतं काँग्रेसमध्ये तिकडे आहे, जातील? त्यामुळे काँग्रेसबद्दलच बोलणार मी आणि तेव्हा जिंकण्याचा प्रयत्न करणार. पण आज तरी आत्ताच्या काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर मला वाटतं आत्ताची जी संख्या आहे ती कमी होईल. मग त्या बुडत्या जहाजासाठी नारायण राणे नेतृत्व द्यायचा प्रयत्न करतील? अरे मी कशाला प्रयत्न करू, वरिष्ठांना कळलं पाहिजे. मी काय प्रयत्न करायचं, पद द्या, माझ्या रक्तात नाही, ते रक्तात नसल्या गोष्टी करत नाही. पण दादा, म्हणजे असं आहे की आत्ताचं नेतृत्व आहे त्याच्याबद्दल तुम्ही काही फार समाधानी नाही आणि काही दम नाही. राहुल गांधींच्या काँग्रेसमध्ये अहो, महाराष्ट्राचं बोलते, तुम्ही नवीन जगात माझ्या मागे लावू नका. मी महाराष्ट्राची काँग्रेस ही राहुल गांधीच्या काँग्रेसपेक्षा वेगळी मी कशी? केंद्रीय नेतृत्वावर बोलण्याचा मला काय अधिकार नाही. मी त्या लेवलला तिथे अजून राजकारणात गेलो नाहीये. मी महाराष्ट्रात आहे तिथपर्यंत बोले. नाही तर म्हणजे तुम्ही आत्ताची जी एकूण स्थिती आहे त्याच्यामध्ये हे तर म्हणजे तुमचं जे विधान आहे की आणखीन वाईट स्थिती होईल, तर ह्याच्यामुळं कार्यकर्त्यांचा जोश वाढण्याच्या ऐवजी त्यांचा अवसानघात होईल ह्या तुमच्या बोलण्यामुळं. अवसरघात नाही, त्याला माहिती आहे नारायणाने का बोलतात ते. कार्यकर्ता माझ्याबरोबर आहे आणि त्यांना माहिती आहे मी पक्षाच्या चांगल्यासाठीच बोलतो आणि जे बोलतो ते कार्यकर्त्यांना आवडतं असंच बोलतो. आता मी बाहेर गेल्यानंतर जे एबीपी माझ्यावर बोललो, किती फोन येतील बघा, अभिनंदन दादा म्हणून. पण तुमचं नेतृत्व जर महाराष्ट्रातलं मिळालं तर घेण्याला तुमची ना नाही आहे. नाही, माझी हे बघा, पक्ष जबाबदारी टाकणार कोणतीही असेल आणि पक्षाला आता जर गरज असेल तर आपण का मी नाकारावं हा प्रश्न आहे. पण तसं काय मी नुसतं अपेक्षा व्यक्त उपयोग नाही आणि असं पक्ष करेल ही आशा ठेवण्यात का अर्थ नाही. आणि त्यामुळे ही जी तुम्ही गोष्ट आणि प्रश्न काढताय त्यातून काय निष्पन्न होईल असं नाही. कारण पण खालपासून या 5 राज्याच्या निवडणुकीनंतर बऱ्याच नेत्यांनी खालपासून वरपर्यंत बदल झाले पाहिजेत काँग्रेसमध्ये अशी भूमिका घेतली. हे तर केव्हा 14 पासून होते चर्चा, पण होतात कुठे. काही लोक महाराष्ट्रात वीक असतात, दिल्लीला स्ट्रॉंग असतात. त्याच्यामुळेच होत असतील. पण दादा, हे तुमचं जे मोकळं बोलणं आहे त्याच्यामुळं तुमच्याबद्दल पक्षामध्ये कायम संशय आहे? पक्षाबद्दल नाही, काही ठराविक लोकांमध्ये, आणि तेच सगळं राजकारण करतात. जिल्ह्यामध्ये त्यांची इच्छा काय आहे? त्यांची इच्छा काय? तुम्ही पक्षात राहू नये अशी इच्छा आहे का पक्षात राहावं पण त्यांना नाही, पण मी सडवट पक्षात ठेवावं अशी? असेपर्यंत त्यांचं काय स्थानाला किंमत, तिथे त्यांना काय स्थान नाही किंमत नाही. नाही, त्यांना तुम्हाला पक्षातनं बाहेर हुसकवायचंय का आत ठेवायचं आणि सडवायचं असं आठ तुम्हाला? ठेवून त्यांचं कसं काय फावेल. काम करो न करो काँग्रेसमध्ये पदं मिळतात आणि कशी मिळवायची स्किल आहे त्यांच्याकडे पदं दिलीवर. त्यामुळे ते जे करतायत ते पक्षहिताचं नाही आहे. तुम्ही स्वतःच्या पेशन्सची परीक्षा बघताय सध्या? नाही, ही अशी परीक्षा नाही. गोवा आपला आता इथून गेलो, राजू खांडेकर असं बोले आपल्याला हा निर्णय घ्यायचा, लगेच घेईन काय होय? आपण झटकेपण असतो, काय विचार करून डोकं खराब करा. राणे साहेब, आणि त्याच्यामध्ये विचार निर्णय घ्यायचा असेल, तुम्हाला मी एक सांगतो, काँग्रेसमध्ये जाताना मी 24 दिवस घरीच होतो, कुठला निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर काही फोन आले आणि माझ्याबरोबरचे आमदार जे होते बोले, दादा तुम्ही घरी बसाल, आमचं नुकसान होईल, आम्ही तुमच्याबरोबर आलो. मी ठरवलं राजकारणातून बाजूला आपला बिझनेस करा. ते म्हणाले नाही, तुम्ही असं केलं तर आमचं नुकसान, तुम्ही काही निर्णय घ्या. म्हणजे फोन आले त्यासाठी मी दिल्लीला गेलो तर मला काँग्रेसचे नेते भेटले, राष्ट्रवादीचे नेते भेटले, RPIचे आठवले साहेब भेटले, समाजवादी पक्षाचे लोक मुंबईत येऊन भेटले, सगळ्या पक्षाचे लोक आले.
मायावतीचे लोक आले मुंबईत त्यांचे, ते मला भेटले आणि जो तो आपल्या पक्षात बोलत होता. मला काय निर्णय नाही. मग दुसऱ्या दिवस रात्री मला येऊन भेटले काँग्रेसचे लोक आणि नंतर मी बोललो कल मैं बोलता हूँ, आज कुछ नहीं बोल सकता, मैं सोचता हूँ. आणि दुसऱ्या दिवशी विचार करत होतो काय करायचं आता. मी 2 चिठ्ठ्या तयार केल्या, 2 खरं फॅक्ट सांग. आणि माझ्या रूममध्ये जे काही माझ्यावर सोडून मित्र होते त्यांना बोललो तुम्ही सगळे बाहेर जा. आणि मी एकटा होतो आणि त्या चिठ्ठ्या अशा करून टाकण्यात वेळी विचार आला की माझ्या मनात अमुक पक्षाकडे जायचं आहे. चिठ्ठी उलटी पडली तर ते मनाविरुद्ध होईल, परत मनात ते राहील, अरे आपण काय चुकीचं झालं. मग मी बेल मारली, रवी शेंडगेला बोललो अहमद पटेल सांग मी येऊन भेटतो, मला काँग्रेसमध्ये जायचं. एका चिठ्ठीवर काँग्रेस होतं, दुसऱ्या चिठ्ठीवर कुठलं नाव होतं? दुसऱ्या राष्ट्रवादीचं. पण तुम्हाला दादा आता इतक्या वर्षांनंतर 12 वर्षांनंतर त्या निर्णयाच्या बद्दल तुम्ही तो ठीक आहे असा घेऊन टाकलात, पण त्याच्याबद्दल कधी पश्चाताप होतो की आपलं काहीतरी गडबड झाली असं वाटतं? नाही, ते जर भाष्य करणं आत्ता नाही, अजून त्या पक्षात आहे, भाष्य करणं बरोबर नाही. पण काँग्रेसने जेवढ्या गोष्टी माझ्यासाठी सांगितल्या होत्या घेताना त्यातली एकही गोष्ट केली नाही, एकही गोष्टी केली नाही. पक्षातल्या लोकांनी मला प्रेम फार दिलं, अगदी पक्षाच्या प्रमुखपासून सगळ्यांनीच. पण तिथले लोक काही इथल्या महाराष्ट्र राजकारण्यांच्या सांगण्याला बळी पडले आणि म्हणून ही परिस्थिती आली. जर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेला असतात तर जास्त बरं झालं असतं असं वाटतं? नाही नाही, मला जे पाहिजे होतं राष्ट्रवादीकडे नव्हतं ना, नाही तर गेलो असतो. मी मुख्यमंत्री राहिलो होतो, त्यांच्याकडे ते पद नव्हतं ना, त्यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यापर्यंत होतं. त्यामुळे मी काय माझे जे बोलणं मी बोललो बा तुमच्याकडे नाही आहे, मी नाही येऊ शकत, समजून सांगितलं. राणेसाहेब तुम्ही बऱ्याच उत्तरात आता तरी मी काँग्रेसमध्ये अजून काँग्रेसमध्ये आहे असा उल्लेख करताय. तुमच्यासाठी आठवण करून दिसतोय, त्यामुळे तुम्ही दुसरे प्रश्न विचारू नये म्हणून आठवण करून. आता जर वेळ आली तर तुम्ही तसाच निर्णय घेऊन टाकाल की परत चिठ्ठ्यांचा प्रयोग कराल? हे उत्तर देऊ नये असं वाटतं. नो कॉमेंट्स. बरं दुसरं सुद्धा त्यावेळेला चिठ्ठ्या तर करतील पण ते टाकणार नाहीत, त्यावेळी तसंच करायचं. आता एकच चिठ्ठी टाकायला, 2 नाही. मालवणच्या शेजारीच गोवा आहे. गोव्यामध्ये हातातोंडाशी आलेली सत्ता काँग्रेसने वाईट वाटलं. मणिपूर आणि गोवा दोन्ही राज्यात काँग्रेसची सत्ता आली असती, पंजाब धरून 3 झाली असती, 3-3च हवी होती. तिथे 28, इथे 17 राष्ट्रवादी 18 होते, 3 पाहिजे होते. आणि तिथे काँग्रेसमध्ये असलेले 3 आमदारांसह होते लोक आपल्याबरोबर यायला सांगत होते, एकाला नको बाकीच्या कोणीही मुख्यमंत्री करा, आम्ही तुमच्याच आहोत. आम्ही चर्चा करत राहिलो आणि त्यांनी क्लेम केला. तुमच्या संपर्कात आणि मी त्या दिवशी माझ्या संपर्कात कोणी नव्हतं, मी गोव्यालाच होतो, माझ्या हॉटेलमध्ये मी होतो, रिझल्ट पाहत होतो आज. पण आपल्याला कोण सांगत नाही, मी काय बोलणार. आता गोवा आणि सिंधुदुर्ग लागू नाही, पण माझा उपयोग कोणी केलाच नाही, कोणी केला नाही. आणि मी सांगतो मी असतो ते घडू दिलं नसतं. त्याच्यामुळं नारायण राणे दिलखुलास बोलतायत, पण अर्थात त्यांचा निर्णय काय झालाय ते सांगत नाहीयेत. सगळ्या बाजूंनी चर्चेची दारं ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाबद्दल सुद्धा आणि ज्या दुसऱ्या पक्षांमध्ये ते जातील असा कायास आहे, चर्चा आहे, त्याची सुद्धा चर्चेची दारं मात्र ते सगळी दारं खिडक्या सगळं उघडं ठेवतायत. अर्थात सगळे पत्ते त्यांचे खुले करत नाहीयेत. एक मात्र निश्चित जो संदेश काँग्रेसला आहे आणि बाकीच्यांना पण आहे की नारायण राणेंना कोणीही गृहीत धरू नये, ते निर्णय नेमका घेऊ शकतात. काय तो निर्णय असेल याकडे सगळ्या महाराष्ट्राची नजर असेल, कारण अर्थात राजकारणातले बरेचसे डाव त्याच्यावर आधारलेले असतील. आपली नजर असणार आहे. तुर्तास इथंच थांबतो. नारायण राणे साहेब तुमचे धन्यवाद. एबी माझ्यामध्ये येऊन दिलखुलास बोललात त्याबद्दल. माझा विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.